आज दिवसाची सुरुवात बघा अशा प्रकारे झाली होती. सर्वत्र धुकं पसरलं होतं. 7 ते 7:30चा टाईम होता आणि बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. खूप वेळ असंच वातावरण होतं. जवळजवळ 9 ते 9:30पर्यंत असंच वातावरण होतं. नक्की काय होतं हे मला पण काही समजत नव्हतं. आज सकाळी सकाळी छान तयार होण्याचं ठरवलं. काय होतं, दिवस सुरुवात झाला की आपल्या स्त्रियांना घरातली कामं करण्यामध्ये आपण स्वतःला इतकं गुंतवून घेतो की स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही. त्यामुळे मी आज ठरवलं की आज स्वतः सर्वात आधी तयार व्हायचं आणि नंतर घरातली सर्व कामं करायची. तयार झाल्यानंतर मी मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. आणि सुरुवात झालेली आहे घरातल्या कामांना. मी चहा बनवता बनवता साईडला तूप बनवण्यासाठी ठेवलं होतं आणि तूप बनवून तयार होत होतं. तोपर्यंत मी त्यामध्ये टाकण्यासाठी तुळशीची जी पानं असतात ती कट करून घेत होती. ती धुवून तुपामध्ये जर आपण ॲड केली तर तुपाला छान एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. त्यामध्ये आपण विलायचीसुद्धा टाकू शकतो. त्यानेसुद्धा एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट तुपाला येते आणि तूप जास्त दिवस पण टिकतं. तूप बनवून झाल्यानंतर मी ते थंड करण्यासाठी ठेवते. तोपर्यंत मी घरातली बाकीची कामं आवरून घेते. कपडेसुद्धा वॉश करून झाले होते आणि ते सुकायला टाकत होते. पाऊस नव्हता बाहेर, त्यामुळे मी बाहेरच बाल्कनीमध्ये कपडे सुकायला टाकत होते. अशी साईड बाय साईड कामं दिवसभर सुरूच असतात. आणि इथे तूप थंड झालेलं आहे. ते मी गाळून एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. 15 दिवसाला तूप कढवण्याची प्रोसेस माझ्याकडून रिपीट होत असते. एवढं तूप मला 15 दिवसासाठी सफिशियंट असतं. आज देवपूजा जरा लेट करायचंच ठरवलं होतं, कारण मला देवघर पूर्ण स्वच्छ करायचं होतं, डीप क्लीन करायचं होतं आणि देवघरातली जी काही छोटी छोटी भांडी असतात ती मी स्वच्छ करून सुकवण्यासाठी ठेवली होती आणि तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेणार आहे. डुअर मॅट ज्या आहेत ते मी वॉश केल्या होत्या आणि ते गेले 2 ते 3 दिवस विंडोमध्ये सुकत होत्या. बाहेर कंटिन्यू पाऊस सुरू असतो, त्यामुळे ते सुकवणं खूप अवघड होतं. त्यामुळे मी विंडोमध्ये अशा प्रकारच्या ज्या रोप असतात त्या बांधलेल्या आहेत आणि त्यावर मी त्या डुअर मॅट सुकवते. 2-3 दिवस आरामात त्या सुकून जातात आणि त्या सुकल्यानंतर मी लगेच त्यांची घडी करून त्यांच्या जागी ठेवून देणार आहे, जेणेकरून त्याच्यावर धूळ बसणार नाही आणि मला नेक्स्ट टाईम चेंज करायच्या वेळेस लगेच मला सापडूनही जातील. वस्तू जागच्या जागी ठेवल्या की त्या वेळेच्या वेळी आपल्याला सापडतात. त्यामुळे नेहमीच स्वतःला एक सवय लावून घ्यायची, वस्तू ज्या त्या जागी लगेचच काम झालं की ठेवून द्यायच्या. खूप दिवस झालं गार्डनिंग करायचा विचार चालू होता, पण ते काही माझ्याकडून शक्यच होत नव्हतं, कारण बाहेर खूपच पाऊस चालू होता आणि बाल्कनीमध्ये बसणंसुद्धा कठीण होत होतं. आज पाऊस जरा नव्हता, त्यामुळे मी गार्डनिंग करायचं ठरवलं. झाडांची जी काही सुकलेली पानं आहेत ती खूप दिवसांपासून मला दिसायची, पण ते काही काढणं होतच नव्हतं. त्यामुळे आज जरा मनावर घेऊन जी काही झाडांची सुकलेली पानं आहेत ती सर्व मी काढून घेतली. काय होतं, बाल्कनीमध्ये खूप सारा पाऊस येतो आणि झाडांमध्ये पाणी खूप प्रमाणात साचून राहतं. त्यामुळे ती झाडांची जी पानं आहेत ती पिवळी पडतात, जी वेळच्या वेळी काढून टाकणं फार गरजेचं असतं. आणि अशी पानं वेळच्या वेळी काढून टाकली ना की झाडांची ग्रोथ छान प्रकारे होते. आणि इथे बघा, हे जे रोप आहे याची मी कटिंग आणली होती आणि ती मी सहज अशी लावून दिली होती. तर बघा त्याचं किती मोठं प्लांट तयार झालेलं आहे. मला अशी झाडं कट करायला फारशी आवडत नाहीत, पण ती वेळच्या वेळी कट करणं खूप गरजेचं असतं त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी. झाडांच्या ग्रोथसाठी मी वेगळं असं काहीही करत नाही, फक्त वेळच्या वेळी त्यांची कटिंग करते, सुकलेली पानं काढून टाकते आणि गरज पडेल तेव्हा त्यांना पाणी देते. फर्टिलायझर वगैरे असं मी काहीही टाकत नाही. कधीतरी वर्षातून एकदा शेणखत जे असतं, सुकलेलं शेणखत मी या झाडांना देते. तेही खूप कमी क्वांटिटीमध्ये मी देते. जास्त क्वांटिटीमध्ये दिलं ना तर झाडं जळण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे किती क्वांटिटीमध्ये ते द्यावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक झाडाच्या पाणी घेण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते, त्यामुळे कोणत्या झाडाला किती पाणी द्यायचं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि कटिंग केल्यानंतर माझीच मला झाडं खूप सुंदर दिसत आहेत असं वाटतं. देवघर मी पुसून स्वच्छ सुकण्यासाठी ठेवलं होतं आणि ते आता छान सुकलेलं आहे आणि मी देवपूजा करून घेणार आहे. सर्व देवांना मी आधी अभिषेक घालून घेतलेला आहे आणि नंतर त्यांची देवघरामध्ये मी मांडणी करणार आहे. देवांसाठी मी अशा प्रकारचे छोटे छोटे हार आहेत ते मी आणलेले आहेत. ते मी अक्कलकोटवरून आणलेले आहेत. आपल्या इकडेही ते भेटतात, पण आपल्या इथल्या हारांची क्वालिटी मला एवढी काही छान वाटलेली नाही आहे जेवढी तिकडच्या वाटते. आणि हार घातल्यानंतर देवांचं सौंदर्यच काहीच खूप छान दिसतं.
देवघर दिसायला सुंदर दिसतं. देवघर कितीही साधं असले तरी आपण ते कशा प्रकारे डेकोरेट करतोय यावर सुद्धा सगळं डिपेंड आहे. आणि माझ्याकडे अशा प्रकारची गाय वासरू आहे, त्यांचीसुद्धा मी देवघरात ठेवून पूजा करते. आधी मी ते होम डेकोर म्हणून यूज करायचे आणि माझ्याकडे धूप लावण्यासाठी धूपदाणी नाही आहे, सो मी DIY धूपदाणी बनवलेले आहे. इथे माझ्याकडे असा छोट्या प्रकारचा जो दिवा आहे जो मी यूज करत नव्हते, तर त्यामध्ये मी धूप लावणार आहे. त्याचा धूप लावण्यासाठी मी यूज करणार आहे आणि खूप छान पद्धतीने त्याचा यूज होतो आहे. मला वापरात नसलेल्या दिव्याचा मी अशा प्रकारे यूज केलेला आहे आणि ते छानसुद्धा दिसत आहे. देवांसाठी आज फुलं अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी झाडालाच आलेलं झेंडूचं फूल जे आहे ते देवांना अर्पण केलेलं आहे. नंतर मी देवापुढे रांगोळी काढणार आहे. हे मी रोजच काढते आणि अशा प्रकारची एक टाईल माझ्याकडे आहे. घराचं जेव्हा बांधकाम चाललं होतं तेव्हा अशा प्रकारची एक टाईल मला सापडली आणि त्याच्यावर मी रांगोळी काढू शकते आणि देवघरासमोर ठेवू शकते अशी मला आयडिया आली होती. त्यामुळे मी त्याच्यावरच रांगोळी काढते आणि मी अशा स्टेन्सिलचा यूज करून रांगोळी काढते, कारण ही टाईल जी आहे ती खूप छोटी आहे आणि छोट्या प्रकारे रांगोळी मला हाताने काढता येत नाही. त्यामुळे मी अशा प्रकारच्या स्टेन्सिल्सचाच यूज करते आणि ते दिसायलाही सुंदर दिसतं देवघरासमोर आणि देवपूजा परिपूर्ण झाल्यासारखं मला वाटतं. रांगोळीशिवाय देवघर अपूर्णच आहे असं मला वाटतं. घरातील कामं आवरता आवरता खूप उशीर झालेला आहे आणि मी आता जेवण एन्जॉय करणार आहे.